एक अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना घडली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथील भगरीतून 52 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे। 4 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात उपचार सुरू आहे। सविस्तर माहिती बघूया या घटनेवर। नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। दरवर्षी एकादशी निमित्त ठाकूरबाबा यांच्या वारीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते। यावर्षीही मोठ्या संख्येने दिंड्या माहूरगडावर दाखल झाल्या। या दिंड्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक आणि वरुड या 2 गावातील भाविक सहभागी झाले होते। यावेळी या दिंडीत भगर खाल्ल्याने 22 भाविकांना अचानक मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याची समस्या निर्माण झाली। या सर्व भाविकांना तात्काळ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या 52 जणांवर उपचार सुरू आहेत। त्यात 4 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजले। रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू असून प्रशासन आणि डॉक्टर टीम सतर्कपणे काम करत आहे। घटनास्थळी तपास सुरू आहे आणि विषबाधेच्या कारणाचा शोध घेतला जात आहे। यात्रेनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील जवळा बुद्रुक तालुका सेनगाव येथून पायी दिंडी आली होती। त्यापैकी त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे। असे एकूण 52 पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यापैकी 32 पुरुष आहेत व 20 महिला आहेत। या एकूण 52 पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी 4 हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक वाघमारे यांनी मला दिली आहे। सध्या प्रशासन आणि रुग्णालय कर्मचारी या भाविकांच्या उपचारात लक्ष घालून आहेत। या विषबाधेच्या घटनेचा अधिक तपास सुरू असला तरी प्रशासनाच्या निर्देशानुसार पुढील खबरदारी घेतली जात आहे। आपल्याला याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास आम्ही आपल्याला अपडेट करणार आहोत।